हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। बऱ्याच जणींच्या कमेंट येत होत्या की ताई एखादा नैसर्गिक उपाय आयब्रोंसाठी आणि डोळ्यांच्या पापण्यांसाठी बनव, कारण की कमी वयामध्ये आयब्रो विरळ होतात, पांढऱ्या पडायला लागतात, डोळ्यांच्या पापण्यासुद्धा विरळ व्हायला लागतात। तर त्यात घनदाट बनवण्यासाठी किंवा त्याचा रंग काळा कायम टिकून राहण्यासाठी एखादी घरगुती नैसर्गिक रेमेडी दाखव। तर आज मी तेच दाखवणार आहे, पण त्याआधी ना इथे तुम्ही ही मस्कारा बॉटल पाहू शकता, कारण का डोळ्यांच्या पापण्यांना आणि आयब्रोला कोणती जर होम रेमेडी अप्लाय करायची असेल तर अशी मस्कारा बॉटल आपल्याकडे असली पाहिजे। तर ही मी ऑनलाईन परचेस केले आणि एकदम कमी प्राईसमध्ये। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता या बॉटलसोबत ना फनेलसुद्धा मिळाले, मिनी फनेल। तर याच्याने इझिली कोणतीही होम रेमेडी या बॉटलमध्ये लोड करू शकतो। खूप म्हणजे खूपच छान आहे, दिसायला एकदम क्यूट। तर चला आता रेमेडीला आपण सुरुवात करूया। इथे मी ना खलबत्ता घेते, कारण का ह्याची क्वांटिटी कमी असणार आहे, म्हणून मी खलबत्त्यामध्ये हे बारीक करेल। जर जास्त करायचे असेल तर मिक्सरचा वापर मी केला असता। आता इथे अळशीच्या बिया घेतलेत। अळशीच्या बिया 2 चमचा घ्यायच्या। कधीही कोणतीही अळशीच्या बियांची जर रेमेडी करत असाल ना तर 1 चमचा ना खायच्या, कारण का ह्या शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतात। तर इथे मी 2 चमचा अळशीच्या बिया घेतलेत आणि लवंग घ्यायचे आहे। अळशीच्या बिया आणि लवंग केसांच्या वाढीसाठी भरपूर फायदेमंद असतात। आता 1 चमचा लवंग घेतले, हे छान कुटून घ्या। लवंगमुळे रक्तभिसरण चांगलं होतं, केसांची मुळं मजबूत होतात। जे आपण केसांवरती होम रेमेडी करतो ना, तर काही असे साहित्य आहे तर ते आयब्रोसाठी आणि डोळ्यांच्या पापण्यांसाठी सुद्धा आपण वापरू शकतो। आता अळशीच्या बिया आणि लवंग हे केसांसाठी किती फायदेमंद आहे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले, पण त्याचा वापर पापण्यांसाठी आणि आयब्रोसाठी कसा करता येईल तर ते मी आज सांगते। आता हे छान कुटून घेतल्यानंतर एक पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये हे ॲड करायचं। याच्यामध्ये 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास पाणी घ्यायचं। जास्तसुद्धा पाणी घ्यायचं नाही, कारण का क्वांटिटी याची कमी असणार आहे। आणि जरी जास्त झालं ना तरी ते काही वाया जाणार नाही आहे, त्याचा वापर आपण आपल्या केसांसाठी सुद्धा करू शकतो। आणि आज जी मी होम रेमेडी केली ना ती तुमच्या चेहऱ्यासाठी, आयब्रोसाठी, पापण्यांसाठी, केसांसाठी इझिली वापरू शकता, म्हणजे वेगळ्या रेमेडी करायची काही गरज नाही। आता इथे 1.5 ग्लास इतकं पाणी घेतलं, छान मिक्स करायचं। आता मीडियम गॅसवरती ह्याचं जेल होत तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। अधूनमधून चमच्याने सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग खाली चिकटलं जातं। तर इथे पाहू शकता 1.5 कप आपण पाणी घेतलं आहे, तर अर्धा कप इतकं पाणी झालं पाहिजे इतकं शिजून घ्यायचं, म्हणजे 15-20 मिनटं तरी लागतात मीडियम गॅसवरती। आणि हाताने चेक करायचं, जर तुमच्या हाताला चिकट असं फील होत असेल ना मग गॅस बंद करू शकता। आता इथे तुम्ही पाहू शकता किती कमी झालं आहे आणि मी सतत चमच्याने ढवळत राहते का तर खाली चिटकायला नको म्हणून। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि तुम्हाला दाखवते की एक तार कशी तयार होते। नॉर्मली जरी झाली ना तरी चालते, कारण का हे मिश्रण आहे ना थंड झाल्यानंतर एकदम जेल तयार होतं। तर चला आता पुढची स्टेप आपण करूया। हे गाळून घ्यायचं, गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं, कारण का याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत ना तर ते नंतर छान मिक्स झालं पाहिजे, थंड व्हायची वाट बघायची नाही। आता इथे पाहू शकता मी गरम गरम असं गाळून घेतलं आहे आणि जसं हे थंड होईल ना तसं ते घट्ट व्हायला लागतं, का तर याच्यामध्ये आपण अळशीच्या म्हणजे जवसच्या बिया घेतलेत, त्या छान त्यांचं जेल सोडतात। आता छान असं गाळून घेतलं। चला आता पुढची स्टेप। कांदासुद्धा केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे। कांद्याचा रस किंवा कांद्याच्या बिया केसांच्या वाढीसाठी, केसांचा कलर कायम ब्लॅक टिकून राहण्यासाठी कांद्याचा रस किंवा कांद्याच्या बिया खूप फायदेमंद असतात। तर आता आपल्याला आपल्या आयब्रो किंवा पापण्या लवकर पांढऱ्या होऊ नयेत ना, म्हणून तुम्ही कांद्याचा रस वापरू शकता। तसंच या कांद्याच्या रसापासून केसांची वाढ चांगली होते, केसांची मुळं मजबूत होतात। खूप छान फायदा ह्या घरगुती साहित्यापासून होत असतो आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी खूप सारे फायदे प्रत्येक साहित्याचे सांगितलेलं आहे। तर आता इथे एक छोटासा कांदा घेतला, किसून घ्यायचा आणि गाळणीने गाळून घ्यायचा त्याचा रस। इथे पाहू शकता जास्तसुद्धा नका घेऊ, कमी घ्यायचा, कारण का आपण आपल्या पापण्यांना सुद्धा लावणार आहोत, त्याच्यामुळे डोळ्यांना त्रास नको व्हायला। कमी घेतलात ना तर बिलकुल त्राससुद्धा होत नाही आणि असं वाटतसुद्धा नाही की आपण कांद्याचा रस घेतला आहे म्हणून। तर आता हे छान असं मिक्स करून घ्या परत। आणि आता याच्यामध्ये पुढील साहित्य ते सुद्धा घरामध्ये इझिली अवेलेबल होतं, ते आपण वापरूया। इथे जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा असेल ना तर त्याचा गर काढून घ्या, मिक्सरला फिरून
ते तुम्ही या साहित्यामध्ये ॲड करू शकता। आणि जर ॲलोवेरा फ्रेश नसेल तर तुम्ही जेल, मार्केटमधून आणलेलं जेल ते सुद्धा 1 चमचा इतकं घेऊ शकता। वॅसलीन जर असेल तर ते 1 चमचा घ्या, म्हणजे अर्धा चमचा, जास्त सुद्धा घेऊ नका। याच्यामुळे काय होतं माहिती काय, ड्रायनेसपणा आलेला असतो ना तर ते कमी होतं। बदामाचं तेल, व्हिटॅमिन ई जर कॅप्सूल असेल तर ती घेऊ शकता, नाहीतर मग बदामाचं तेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। आता कॅस्टर ऑइल सगळ्यात महत्त्वाचं, केसांची वाढ जलद होण्यासाठी, घनदाट होण्यासाठी, केसांचा कलर टिकून राहण्यासाठी कॅस्टर ऑइल तुम्ही वापरू शकता। आणि खोबरेल तेल घेतले तर ते सगळ्यांच्या घरामध्ये सहज अवेलेबल होतं। आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्या, सगळं साहित्य एकजीव झाला पाहिजे। आणि एखादी बॉटल मी जी तुम्हाला आधी दाखवली मस्कारा बॉटल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लोड करू शकता, नाहीतर एखादी काचेची बॉटल असेल ना तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲड करून ठेवू शकता। आता हे तुम्ही 1 आठवडा 2 आठवडा सहज वापरू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवा। याच्यामध्ये घेतलेले काही घटक हे नैसर्गिक आहेत, म्हणजे लवंग, आळशीच्या बिया, कांद्याचा रस हे नैसर्गिक घटक आहेत, तर हे जास्त दिवस नाही टिकू शकत। पण बाकी जे तेल वगैरे आपण घेतले तर ते 1 वर्षसुद्धा 2 वर्षसुद्धा टिकू शकतं। मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत आले की आपण कोणतंही केमिकल वापरत नाही। केमिकल वापरलं की कोणतीही वस्तू, पदार्थ हा जास्त काळ टिकून राहतो, पण आपण हे नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली रेमेडी हे 1 आठवडा किंवा 2 आठवडा भारी भारी तुम्ही वापरू शकता। पण हे बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका। आणि जरी घट्ट झालं तरी काही हरकत नाही आहे, हाताने किंवा कापूस घेऊन त्याच्याने सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांना, पापण्यांना लावू शकता। आता ही ते मस्कारा बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी लोड करून ठेवते। आता ही जी रेमेडी बनवली ना तर याच्यामध्ये ॲलोवेरासुद्धा आपण घेतला, तुम्ही पाहिलंच ॲलोवेरा जेल, तर ते नक्की घ्या। याच्यामध्ये मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळे ही जी केसांची मुळं किंवा डोळ्यांचे, पापण्यांची मुळं, आयब्रोंची मुळं मजबूत करण्याचं काम करतं। आता कांद्यामध्ये असलेले सल्फर हे केसांसाठी औषधासारखं काम करत असतं। सल्फरमुळे कोलेजन प्रोडक्शन वाढून केसांची वाढ चांगली होते। परत खोबरेल तेलामध्ये असलेले लॅरिक ॲसिड आवश्यक जीवनसत्व असतात, ती केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण देण्याचं काम करतात। आता इथे तुम्ही पाहू शकता, एक छोटीशी काचेची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये मी हे जे आजची रेमेडी केली ना तर ती लोड केले आणि ह्या मस्कारा बॉटलमध्ये। तर ही आज बनवलेली रेमेडी तुम्ही दिवसातून 2 वेळा लावू शकता। सकाळी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही फ्रेश होता त्यावेळेस लावायचं आणि आपली कामं करायची, आणि रात्री झोपताना चेहरा छान क्लीन करायचा, त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे लावून झोपू शकता। या रेमेडीचा रिझल्ट ना तुम्हाला काही दिवसातच मिळून जाईल। जर तुम्ही कंटिन्यू हे लावत असाल, रेग्युलर याचा वापर करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयब्रोंमध्ये आणि डोळ्यांच्या पापण्यांमध्ये फरक जाणवेल। तर आता मी सुद्धा ना माझ्या आयब्रोंना आणि डोळ्यांच्या पापण्यांना हे लावते, आणि जे राहिलं आहे ना साहित्य तर त्याचा वापर मी माझ्या केसांसाठी करणार आहे। जे साहित्य घेतले ना तर केसांची मुळं, केसांची वाढ, केसात होणारा ड्रायनेसपणा याच्यावरती हे सगळं साहित्य काम करत असतं। त्याच्यामुळे काहीही आपण फेकून नाही देणार, जे राहिलं आहे ते तुम्ही केसांनासुद्धा लावू शकता। आणि मेन म्हणजे आज जे आपण रेमेडी बनवले ना तर ते तुम्ही चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकता। ज्यांना पिगमेंटेशन आहे, चेहऱ्यावरती डाग आहेत किंवा चेहरा निस्तेज झाला आहे, एकदम डळ झाला आहे, तर तुम्ही हे लावू शकता। फक्त याच्यामध्ये तुम्ही कांद्याचा रस नाही घेतला तर चालेल, आणि ज्यांना पिगमेंटेशन आहे ना त्यांनी कांद्याचा रस घेतला तर ते फायदा करू शकतं। तर आज बनवलेली रेमेडी हे केमिकल फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास वापरू शकता। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।